संपूर्ण अयोध्यामध्ये धोक्याची चादर पसरली आहे मोठ्या प्रमाणात आणि तापमानमध्ये घसरण झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक इथे दर्शनासाठी येणार आहे आणि राम मंदिरचे उद्घाटन होणार आहे। 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि जर तुम्ही बघितलात तर हे संपूर्ण जे परिसर आहे एकंदरीत त्याच्यामध्ये तापमानाची घसरण झालेली आहे आणि धोका पसरलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये धोके आहेत आणि जे भाविक येणार आहे कडाकीची म्हणता येईल की असा जे थंडीची सुरुवात झालेली आहे। एकंदरीत मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत अयोध्यामध्ये येणार आहे आणि लोकांची तयारी संपूर्ण अयोध्या सज्ज झालेली आहे। लोकांची त्याच्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की स्थानिक लोक आहे। आप क्या कहेंगे, यहाँ पे आप ऑटो रिक्शा चलाते हैं, अयोध्या पूरी तैयार हो चुकी है, अयोध्या में राममय वातावरण हो चुका है, अब लोग जो है बड़ी तेज़ी से अयोध्या की तरफ आ रहे हैं, उसको लेकर कितनी खुशी है, क्या कहेंगे? हम लोगों के अंदर बहुत ज़्यादा खुशी है। पर्यटक बढ़ेंगे और हम लोग की कमाई दूनी हो जाएगी। ठंडी बहुत है, उलाव की व्यवस्था करना चाहिए सरकार को। जिस तरह से पूरा आप इलाका देखेंगे तो यहाँ पे पूरा जो है ओला पड़ रहा है, कोहरा बड़ी तेज़ी से पड़ रहा है, उसको लेकर के क्या कहेंगे, सरकार की तरफ से क्या व्यवस्था की गई है, आपका क्या मानना है? हमारा मानना ये है कि सरकार को यहाँ पे उलाव की व्यवस्था करना चाहिए, हर पर्यटक हर जगह पे कोने कोने पे, कि जिससे यात्री आए तो अपना ठंडे से बचने के लिए राहत उनको मिल सके। और अगर देखने जाए तो आप यहाँ पे रिक्शा चलाते हैं, पहले से ज़्यादा आप लोगों की कमाई बढ़ी हुई है कि जैसे कि वैसे ही है? नहीं, कमाई बढ़ी हुई है, पहले से डबल हो गई है कमाई इस समय यात्री आने से। डबल हो गई है? डबल हो गई है। पहले हम सब 500-400 में रहते थे, अब 1000-1200 रुपये कमा लेते दिन का। आणि जर बघितलं तर हे होते ऑटो रिक्षा चालक आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्वीपासून आता जी कमाई आहे त्यांच्यामध्ये डबल झालेली आहे आणि दुना मुनाफा इथे भेटत आहे आणि जे पर्यटक आहे मोठ्या प्रमाणात अयोध्याला येत आहे। कॅमेरामॅन मोहनदोबे आनंद पांडे, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।